काय झालंय दादा, 26 तारखेला जो स्वयंघोषित पत्रकार आहे राहुल मुळे, हा सातत्यानं आम्हाला त्या ठिकाणी येऊन परेशान करतोय. 26 तारखेला तो आल्यानंतर तो खूप दारू पिलेला होता. गेटवर त्याला आम्ही सांगितले की बाबा तुम्ही दारू पिलेले तुम्ही मध्ये येऊ नका. त्यांनी आमचे जे कर्मचारी आहेत, वॉचमॅन गार्ड, कपडे देणाऱ्या मावश्या यांची धक्काबुक्की केली, हुज्जत घातली, शिवीगाळ केली आणि डायरेक्ट पार्कमध्ये येऊन नगड्या स्वरूपात म्हणजे फक्त अंडरपॅन्टीवर त्या ठिकाणी पूलमध्ये गेला. त्या ठिकाणी खूप रश होता, महिला, मुली, त्या ठिकाणी क्राऊड होता. आम्ही त्याला समज देण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही बाहेर निघा. तिथून निघाल्यानंतर आम्ही कपडे-बिपडे घातले. त्यांनी काय केलंय मला, की हे सगळा प्रकार झाल्यानंतर शिवीगाळ केली. तिथं डिस्टर्ब केलं वातावरण सगळं आणि त्याच्यानंतर आम्हाला एक बातमी टाईप मोबाईलवर केली माझ्या, की तुम्ही मला जे हप्ता बंद केला, मागही त्यांना माझ्या हॉटेलच्या बदनाम्या केलत्या, खूप इश्यू केलता. त्यांनी ह्यावेळेसही तेच केलं आणि हप्ता बंद केला आणि मला आता 10 लाख रुपये लागतील. ती बातमी तयार केली. या वॉटर पार्क चालतो कसा, नेत्यांचे, जिल्हाधिकारी यांचे सगळ्यांची पाहतो, अशा त्यांना त्या ठिकाणी धमकी दिली मला आणि 10 लाख रुपयाची खंडणी त्या ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे. आणि आता विविध चॅनलच्या माध्यमातून एका कुठल्यातरी खाजगी दवाखान्यात ॲडमिट होऊन, की भागवत भावने आणि विक्रम भावने यांनी मला डांबून ठेवून मारहाण केली, आमचं काम हे विविध आमचं नाव बदनामी करण्याच्या ठिकाणी षडयंत्र चालू केलेलं आहे. काल रात्री मी दादा या ठिकाणी हा एफ-आय-आर 10 लाख रुपयाचा खंडणीचा मी दाखल केलेला आहे. माझी सर्व चॅनलला आणि सर्व पत्रकार बांधवाला एवढीच विनंती आहे, की नाण्याच्या दोन्ही बाजू बघा. जो की आमचं नाव बदनाम करण्यासाठी त्याने विविध चॅनलला जे बाईट दिलेले आहे किंवा जे त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, तो एकदम चुकीचा आणि तो असंवैधानिक आहे. तो मला पत्रकार आहे की नाही याचीच भीती आहे. मी एवढीच विनंती करतो ह्या माध्यमातून, की बाबा जी सत्य परिस्थिती आहे, ती समाजासमोर व माझ्या उद्योजकाच्या एक उद्योजक म्हणून समोर यायला पाहिजे एवढीच विनंती आहे. धन्यवाद.